जय श्री माताजी. श्री गुरु अष्टकम हे आदिशंकराचार्यांनी लिहिलेले स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये आदिशंकराचार्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरुचे किती अनन्य महत्त्व आहे हे सांगितलेले आहे. चला तर गुरु अष्टकमचा अर्थ आपण मराठीतनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशच्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन लग्नम गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात तुमच्याकडे खूप सुंदर शरीर आहे, म्हणजे तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्याकडे खूप धन आहे, सुंदर पत्नी आहे, तुम्ही यशस्वी आहात. पण तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्वं गृहं बांधवा सर्वमेताब्धिजातं मनश्चेन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात सुंदर पत्नी आहे, भरपूर धन आहे, पुत्र पौत्र आहे, छान घर आहे, आपले आपले म्हणवणारे नातेवाईक सुद्धा आहेत. पण तुमचे चित्त गुरुचरणांशी नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुबद्यम करोति मनश्चेन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात तुमचे वेद पुराण अगदी पाठ आहेत, शास्त्रविद्येत तुम्ही पारंगत आहात, तुम्ही सुंदर कविता शेरोशायरी करतात, गुणवान आहात. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात तुम्ही जगभर प्रसिद्ध आहात, तुम्हाला जगात आदर आहे, स्वतःच्या देशात तुमचा जय जयकार होत आहे, तुमची प्रवृत्ती सदाचारी आहे. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. क्षमामंडले भूपभूपालवृन्दै सदा सेवितं यस्य पादारविन्दं मनश्चेन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. तुम्ही खूप मोठी व्यक्ती आहात, राजे महाराजे सुद्धा ज्यांची पूजा करतात, सर्व नोकर चाकर जगातील सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेत असेल. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. यशो मे गतं दिक्षु दान प्रतापात जगद्वस्तु सर्व करे सत्प्रसादात मनश्चैन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. तुम्ही खूप दानी आहात, त्यामुळे तुमची खूप कीर्ती आहे, देवकृपेमुळे तुम्हाला सर्व सुख प्राप्त आहे. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ. न भोगे न योगे न वावाजिराजौ न कांतामुखे नैव वित्तेषु चित्तम मनश्चैन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात तुमचे चित्त भोगाकडे नाही, राज्याकडे नाही, स्त्रीकडे सुद्धा नाही, हत्ती घोडे संपत्ती यातून तुमचे चित्त निघाले आहे. तुम्ही विरक्त आहात, तटस्थ आहात. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. अरण्येन वा स्वस्य गेहेन कार्ये न देहे मनो वर्तते मे त्वनर्घे मनश्चैन लग्नं गुरोरंघ्रि पद्मै ततत किम ततत किम ततत किम ततत किम. अर्थात तुम्ही अनासक्त आहात, अमूल्य रत्न मणी सुंदर पत्नी संपत्ती यात तुम्हाला रस नाही. तुम्ही अरण्यात भटकत असाल, शरीराला त्रास करून घेत असाल. पण जर तुमचे चित्त गुरुचरणांकडे नसेल तर व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. गुरोरष्टकम या पठेत पुण्यदेही यतिर्भूपती ब्रह्मचारी च गेही
लभेत्वांछितार्थ पदम ब्रह्मसज्ञम गुरोरक्तवाक्ये मनोयस्य लग्नम. अर्थात तुमचे चित्त गुरुचरणांशी असेल आणि जो हे गुरु अष्टकम वाचेल तो विद्यार्थी किंवा साधक या पृथ्वीवर ब्रह्मपदास पोचतो. त्याला सर्व काही मिळते. शेवटी काय तर अपार धनसंपत्ती, ज्ञान, कीर्ती एवढेच नाही तर यौगिक सफलतासुद्धा गुरुकृपेशिवाय व्यर्थ आहे.